नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण कालियामर्दन ही भगवंतांची लीला ऐकणार आहोत. एक दिवस कान्हाच्या कानावर आलं की यमुना जल पिल्यानंतर काही गायी काही वासरं बेशुद्ध झाली. म्हणून कान्हाने अधिक चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं की त्या ठिकाणी नुकतंच असं काहीतरी झालेलं आहे की ते पाणी पिल्याबरोबर तिथल्या गाई वासरांना विषबाधा होतीये. गाई वासरं बेशुद्ध पडतायत. एक गाय तर दगावली सुद्धा. तेव्हा आपण काहीही करून यापुढं असा प्रकार होऊन द्यायचा नाही असं कान्हानं मनोमन ठरवलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गाई वासरांना चारायला वनात जाताना कान्हानं वेगळीच वाट ठरली. ते बघून त्याचे मित्र म्हणाले, कान्हा, इकडं जायला नको, कारण यापुढे एक कालिया डोह आहे. त्यामध्ये कालिया नावाचा भयंकर नाग राहायला लागलाय. तो नुकताच तिथं आलाय. त्याच्या भयंकर विषानं यमुनेतलं जल 400 हात लांबपर्यंत विषारी झाले. हे विष इतकं भयंकर आहे की त्या डोहाच्या सभोवती हिरवळ, वृक्ष, वेली काहीही राहिलेलं नाही. तसंच त्या डोहावरून उडत जाणारे पक्षी या कालियाच्या विषाच्या दर्पानं टपकन खाली पडतात आणि मरतात. तेव्हा कशाला आपण त्या डोहाकडे जायचं? आपण दुसरीकडे जाऊया. पण कान्हानं गोप बालकांचं तर ऐकलं नाहीच आणि तो त्या कालिया डोहाच्या दिशेनंच जायला लागला. सर्व गोप बालकांना ठाऊक होतं की कान्हा केवळ बलरामदादांचंच ऐकतो आणि नेमके बलरामदादा आज त्यांच्याबरोबर आलेले नव्हते. गोप बालकाने विचार केला, कान्हाच आपला रक्षक आहे, कान्हाच आपला आश्रय आहे. तेव्हा कान्हाच्या मागोमाग आपण जाऊया. आणि सर्व गोप बालके कान्हाच्या बरोबर यमुना किनारी कालिया डोहाकडं निघाली. यमुना किनारी गाई वासरं चरायला लागली आणि सर्व गोप बालकं नेहमीप्रमाणे चेंडूनं खेळायला लागली. तेव्हा कान्हानं मुद्दामच चेंडू कालिया डोहात जाऊन दिला आणि कान्हा चेंडू काढायला त्या डोहाकडे निघाला तर सगळेजण ओरडून म्हणाले, कान्हा, कान्हा, कालिया डोहात जाऊ नकोस. हे पाणी अत्यंत विषारी तर आहेच, शिवाय पिण्याच्या योग्यतेचंही नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणाला, यमुना जल विषारी प्रदूषित करणाऱ्याला मारलंच पाहिजे. असं म्हणून कान्हानं आपलं उत्तरीय कमरेला घट्ट बांधलं आणि तो कालिया डोहाच्या जवळच्या कदम वृक्षावर चढला. कदम वृक्षावर उभा राहून त्यांनी दोन्ही हातांनी जोरात चड्डू मारला आणि डोहात उडी मारली आणि कालिया डोहाच्या तळापर्यंत कान्हा पोचला. हे ऐकून परीक्षित राजाला शंका आली. म्हणून त्याने विचारलं, भयंकर विषानं त्या डोहाच्या भोवतालची सगळी हिरवळ, वृक्ष, वेली जळून गेलेल्या होत्या, तर हा कदम वृक्षच फक्त कसा राहिला जिवंत? सुखदेव सांगतात, राजन, समुद्र मंथनानंतर झालेल्या देव-असुर युद्धात अमृत कलश घेऊन गरुड तिथनं निघाला. तो पहिल्यांदा हरिद्वारला काही काळ थांबला, नंतर प्रयागराजला थांबला. तिथून तो वृंदावनला आला. वृंदावनला जमिनीवर अमृत कलश ठेवण्याकरता गरुड राजाला काही योग्य जागाच आढळली नाही. म्हणून तो अमृत कलशासह एका कदंब वृक्षावर काही काळ थांबला. त्यावेळी अमृताचे काही थेंब त्या कदंब वृक्षावर पडले. तेवढ्यात गरुडाला असुरांची चाहूल लागली म्हणून गरुड तिथनं उडाला आणि मग उज्जैन आणि नाशिकला आला. गरुडाने जिथं जिथं अमृत कलश खाली जमिनीवर ठेवला तिथं कुंभमेळा भरतो. वृंदावनला कुंभमेळा भरत नाही, कारण तिथल्या जमिनीवर अमृत कुंभ
ठेवला नाही, अमृत कलश ठेवला नाही. पण ज्या कदंब वृक्षावर जे अमृताचे थेंब पडले, तो कदंब वृक्ष मात्र कालियाचं विष अत्यंत जहाल असलं तरी सुद्धा त्याचा काही परिणाम न होता कदंब वृक्ष जिवंत राहिला. शुकमुनी सांगतात, राजन, कान्हाने कालिया नागाला मारायचं ठरूनच डोहात उडी मारली होती. तेव्हा कालिया झोपलेला होता. पण कालियाच्या नागपत्नीने कान्हाचं रूप बघितलं. पितांबरधारी, मेघश्याम वर्णाचा, गळ्यात वैजयंती माळ धारण केलेला, छातीवर श्रीवत्स चिन्ह आहे, असे अत्यंत मनोहर प्रेक्षणीय रूप पाहून हा कोण आहे बरं, असा विचार नागपत्नी करायला लागल्या. तेव्हा कान्हानं पुढं जाऊन झोपलेल्या कालियाला जोरात लाथ मारली. त्यामुळे अत्यंत त्वेषाने कालिया उठला आणि कान्हासमोर फणा काढून उभा राहिला. कान्हाला दंश करण्यासाठी कालियाने अत्यंत त्वेषाने फणा मारला. पण कान्हाने तो फणा चुकून तो मागं सरकला आणि कालियाचा स्पर्श कान्हाच्या पायाच्या अंगठ्याच्या पुढील भागाला झाला. कालियाने जणू भगवंतांच्या चरणांना स्पर्श केला आणि कालिया भगवंतांना शरण गेला. वल्लभाचार्य सांगतात, कालिया मर्दन ही अत्यंत दिव्य लीला आहे भगवंतांची. कारण यमुना ही भक्ती स्वरूप आहे आणि कालिया नाग हा अहंकार आहे. भक्तीमध्ये अहंकार चालत नाही. भगवंतांना अहंकार मुळीच आवडत नाही. म्हणूनच भक्ती स्वरूपा यमुनेमध्ये कालियारूपी अहंकार राहू शकणार नाही. तो दूर केलाच पाहिजे आणि त्यासाठीच भगवंतांनी ही कालिया मर्दन लीला केलेली आहे. भक्ताकडे जरी किंचितचा अहंकार असेल तर भगवंत त्याच्यावर कृपा करत नाहीत. म्हणूनच प्रपन्न भक्त होण्यासाठी अहंकाराचा त्याग करायलाच हवा. प्रपन्न भक्त म्हणजे काय हो? जो कोणी भगवंतांच्या दर्शनाकरता अनेक साधनाने मार्गाने प्रयत्न करत राहतो तो भक्त. पण जो काहीही झालं तरी क्षणभर सुद्धा भगवंतांना विसरू शकत नाही तो प्रपन्न भक्त. आपण विचार करतो की इतकी व्रत करतो, एवढं दान करतो, धर्म पालन करतो, तरीही आपल्यावर भगवंत कृपा का होत नाही? याचे एकमेव कारण म्हणजे आपल्यामध्ये अहंकार रूपी कालिया बसलेला आहे म्हणून. नारद म्हणतात, गोपी तर सर्वश्रेष्ठ भक्तीच्या आचार्य आहेत. म्हणूनच त्या रासलीलेमध्ये सहभागी होऊ शकल्या. पण रासलीला सुरू असताना त्यांच्या मनात किंचित अहंकार निर्माण झाला की आम्ही श्रेष्ठ आहोत, सुंदर आहोत, म्हणूनच कान्हासह रासलीला करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. गोपींच्या मनामध्ये हा किंचित अहंकार झाला. त्या क्षणी कान्हा तिथनं अंतर्धान झाला. कारण भगवंतांना अहंकार मुळीच आवडत नाही. कालियाला नकळत का होईना भगवंतांचा चरणस्पर्श लाभला होता. त्यामुळं आता कालियाचा वध करायचा नाही असं कान्हाने मनोमन ठरवलं आणि कान्हा आणखीन मागे मागे सरकला. कारण कालिया त्वेषानं पुन्हा पुन्हा कान्हावर फणे मारत होता आणि कान्हा माग माग सरकत होता. अचानक कालियाने अत्यंत वेगानं कान्हाला पकडलं आणि कान्हाच्या शरीराला अनेक वेढे घालून कालिया वर आला आणि कालियाच्या वेड्यामध्ये निपचिप पडलेला अडकलेला कान्हा पाहून सर्व गोप बालक घाबरली आणि वृंदावनाकडं धावत गेली. कालिया डोहात कान्हानं उडी मारल्याचं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. ही भयंकर वार्ता ऐकून सर्व वृंदावनवासी, नंद, यशोदा धावत धावत यमुना किनारी कालिया डोहाजवळ आले. तेव्हा त्यांना कान्हाच्या सर्वांगाला वेढे घातलेला कालिया नाग आणि त्या वेड्यामध्ये निपचिप पडलेला
कान्हा दिसला ते पाहून सर्व गोपाळांनी, नंदानी, यशोदेनी, अनेक गोपींनी प्रचंड आकांत केला. काही गोपाळ तर कान्ह्याला वाचवण्याकरता डोहात शिरायला लागले. नंदबाबा डोहात शिरायला लागला. त्या सगळ्यांना त्यांच्याबरोबर आलेल्या बलरामदादांनी अडवलं. बलरामदादांनी सगळ्यांची समजूत काढली आणि सांगितलं की अनेक राक्षसांना मारणाऱ्या कान्हाला कालियाना काहीही करू शकणार नाही. थोडा वेळ थांबा, जरा बघा ना कान्हा काय करतो ते. गर्गाचार्यांनी सांगितलेलं आठवा. कान्हा नारायणा एवढाच बलवान आहे. एवढ्यात कान्हाला अनेक वेढे घालून वर फणा धरून बसलेल्या कालियानं कान्हाला दंश करण्याकरता आपला फणा खाली वाकवला. तेव्हा बलरामदादा संतापाने ओरडले, अरे कान्हा, कसली वाट बघतोयस? आता कालियाला सोडू नकोस. जणू बलरामदादांनी कालियाला मारण्याची परवानगी कान्हाला दिली. आतापर्यंत बलरामदादा आणि कालिया एकाच कुळातले म्हणजे सर्पकुळातले असल्यामुळं बलरामदादांना वाईट वाटू नये म्हणून कान्हा निपची पडलेला होता. आता बलरामदादांची कालियाला मारण्याची परवानगी आहे हे समजून कान्हानं आपलं अंग फुगवायला सुरुवात केली. कानाचा आकार वाढायला लागला. त्यामुळं कालियाच्या शिरा, त्वचा, स्नायू टरारून फुगले. त्यावर प्रचंड ताण वाढायला लागला. तेव्हा कालियाने विचार केला, जर मी याला त्वरित सोडलं नाही तर अतिताणानं माझं शरीर, माझी त्वचा फाटून माझा मृत्यूच होईल. म्हणून कालियानं त्वरित कान्हाला सोडलं आणि त्याला डसण्याकरता अनेक जिभा मुखातून बाहेर काढल्या. तेव्हा अत्यंत चपळाईनं कान्हानं त्या जिभा पकडल्या. कान्हाच्या हातात सापडलेल्या काही जिभांना कान्हाने जोरात हिसका मारला आणि कान्हा कालियाच्या मस्तकावरच चढला. त्यावेळी कान्हाच्या हातात कालियाच्या अनेक जिभा लगामाप्रमाणे धरलेल्या होत्या. कालिया म्हणून इतर मुखातनं जिभा काढून कान्हाला डसणार. तेवढ्यात कान्हानं जीभ काढलेल्या कालियाच्या फण्यावर जोरात टाच मारली आणि फणा चांगला रगडला पायाने. कालिया कधी 8व्या फण्यातनं जिभा काढून चावायला बघायचा, तर कधी 17व्या फण्यातनं जिभा काढून चावायचा, कधी 12व्या फण्यातनं तर कधी 54व्या फण्यातनं जिभा काढून डसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तितक्याच वेगानं कान्हा त्या फण्यावर टाचेनं रगडून रगडून जोरात प्रहार करून त्यातलं विष, रक्त काढून टाकत होता. हे कालियाचे फणे रगडण्याचं काम इतक्या वेगानं चाललेलं होतं की आकाशातले देव, गंधर्व तसंच किनाऱ्यावरच्या गोपींना कान्हा जणू कालियाच्या मस्तकावर तांडव नृत्यच करत आहे असंच वाटायला लागलं. तेव्हा आनंदाने सगळ्या गंधर्वांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली. शुकमुनी सांगतात, राजन, भगवंत तांडव नृत्य करत नव्हते, पण त्यांच्या पायाच्या वेगवान हालचालीमुळं भगवंत तांडव नृत्य करत आहेत असा सर्वांना भास झाला. यमुनेच्या प्रचंड पात्राच्या मधोमध कालियाच्या प्रचंड मस्तकावर चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या फण्यावर जेव्हा कान्हा जोरात टाच मारत असे, त्यावेळेला लाल रंगाचे रक्ताचे फवारे उडत, पिवळ्या रंगाचे विषारी फवारे उडत, त्यामुळं एक वेगळीच शोभा दिसत होती. कालियाच्या 100 मस्तकावर असलेल्या 100 नागमण्यांमधून पडणाऱ्या प्रकाशामुळं सभोवताली कान्हाच्या अत्यंत दिव्य प्रकाश दिसत होता. त्यामुळं कान्हाचे चरण लाल चुटूक दिसत होते. हे सुंदर, मनोहर, रंगीबेरंगी दृश्य बघून गोपी आनंदानं बेहोश होऊन नाचायला लागले.
आकाशामध्ये गंधर्व वाद्य वाजवायला लागले, अप्सरा नाच करायला लागल्या. तेव्हा शुकमुनी सांगतात, राजन, भगवंत नृत्य करत नव्हते, पण त्यांच्या पायाच्या वेगवान हालचालीमुळे भगवंत तांडव नृत्य करीत आहेत असं सर्वांना वाटत होतं. नर्मदे हर, नर्मदे हर. भगवंतांच्या वेगवान हालचालीमुळं भगवंत तांडव नृत्य करत आहेत असं सगळ्यांना वाटत होतं आणि त्याचं सूरदासाने अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. सूरदास म्हणतात, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, पम 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 पग पटकत, पम 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 पग पटकत, फम 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 फननी परत, फम 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 फननी परत, बिम 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 बिनती करत, बिम 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 बिनती करत, नागवधूहारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. शशिक शशिक शनकादिक, शशिक शशिक शनकादिक, नन्न नारद मुनी, नन्न नारद मुनी, मम 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 महादेव, मम 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 महादेव, बम 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 बलिहारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. विविध विविध विद्याधर, विविध विविध विद्याधर, दन 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 देव सकल, दन 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 देव सकल, गंग 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 गुनी गंधर्व, गंग 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 गुनी गंधर्व, नाचत दे तारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. सूरदास प्रभु की वाणी, सूरदास प्रभु की वाणी, किंग किंग किन्हुना जानी, किंग किंग किन्हुना जानी, चन 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 चरण परत, चन 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 चरण परत, निर्भय कियो काली, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी. कालियाची रक्तबंबाळ अवस्था त्याच्या नागपत्नीने बघितली. कालियाच्या नाकातनं, कानातनं, त्वचेतनं, डोळ्यातनं रक्तच रक्त वाहत होतं. नागपत्नीने ओळखलं, जर आपल्या पतीला वाचवलं नाही तर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू होईल. म्हणून अत्यंत चातुर्यानं, बुद्धियुक्त युक्तिवादानं आपल्या सर्व बाळांना, मुलांना घेऊन हात जोडून नागपत्नी भगवंतांच्या पुढे उभ्या राहिल्या. भगवंतांना दया यावी याच हेतूने आपल्या बाळांना, मुलांना पुढं करून नागपत्नी बोलायला लागल्या, हे प्रभू, पाप करणाऱ्यांना दंड मिळालाच पाहिजे. दुष्टांना शासन करण्यासाठीच आपला अवतार आहे. आपल्या दृष्टीने पुत्र आणि शत्रू समानच आहेत. पण आपण कालियाच्या मस्तकावर आपले दोन्ही चरण ठेवून मोठी कृपाच केली आहे. आम्ही बघतच आहोत की आपल्या रागामध्येही अत्यंत कृपाच सामावलेली आहे. हे ऐकून कान्हाला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि कान्हा नागपत्न्यांना म्हणाला, कालियाला एवढं मारून रक्तबंबाळ केलं तरी सुद्धा तुम्हाला मी त्याच्यावर कृपा केली असं वाटतंय. नागपत्नी म्हणतात, खरं सांगू का, महादेवाने आपलं रात्रंदिवस भजन केलं तरी त्यांना चरणस्पर्श न देता तुम्ही केवळ त्यांना चरणामृतच दिलं. राजा बलीनं आपल्याला 3ही लोकांचं दान दिलं तरी त्याला केवळ तुम्ही एका चरणाचाच स्पर्श दिला. मात्र महाभाग्यवान कालियानं म्हणजेच आमच्या पतीने कधीही नामस्मरण केलेलं नाही, कधीही भजन केलेलं नाही, तरीही आपण कालियाच्या घरी येऊन कालियाने याचना न करता सुद्धा कालियाला आपल्या दोन्ही चरणांचा स्पर्श केलात. ही कालियावर अहेतुकी कृपाच आहे ना. चरणरज नाही तर चरणस्पर्श लाभला. हे ऐकून भगवंत अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोला, काय हवंय? तेव्हा अत्यंत नम्रतेनं नागपत्नी म्हणाल्या, प्रभू, कालियाचा आत्ता जर मृत्यू झालाच
तर तुमचीच लाज जाईल. लोक म्हणतील कालियाच्या मस्तकावर कान्हा चढला, त्यामुळे कालियाचे प्राण गेले. तुम्हालाच कलंक लागेल. म्हणून कालियाला जीवदान द्या. भगवान म्हणतात, ठीक आहे. कालियाला जीवदान दिलं. असं म्हणून भगवंत कालियाच्या मस्तकावरनं उतरतात. तोच कालियाने फुसकार केला. भगवंत सावधच होते. ते म्हणाले, बघितलं बघितलं, याला जीवदान दिलं तरी याला अजूनही किती मस्ती येते. तुम्ही याच्या प्राणाची भीक मागताय आणि हा अजून माझ्यावर फुसकारतोय. याला तुम्ही नीट समजावून सांगा. तेव्हा कालिया पत्नी कालियाला इशारा केला, गप्प बसा, नाहीतर फुकटचे मराल. सर्व फणे खाली करा, अगोदर त्यांची माफी मागा. तेव्हा कालिया म्हणतो, माफी? मी कशाबद्दल मागायची? माझा काय अपराध आहे? मी काहीही चुकीचं केलेलंच नाही, चुकीचं वागलेलोच नाही, तर माफी कशाबद्दल? हे ऐकून कान्हाला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, अरे दुष्टा, विष ओकून सगळं पाणी वातावरण दूषित केलंस. माझ्या गाईंना, वासरांना, गोकुळवासींना हे पाणी पिणं अशक्य केलंस. गाईंना किती त्रास दिलास, तरीही म्हणतोस माझी काय चूक आहे? कालिया म्हणतो, मी काय सांगतोय ते ऐका तरी. बोलायला तुम्ही मला संधी तर द्या. प्रभू, ही सृष्टी आपणच बनवली ना? आपणच मला सर्पयोनी दिली ना? मला आपणच विषारी बनवलं. तसंच अत्यंत क्रोधी मला आपणच बनवलंय ना? आपण मला जे जे दिलं तेच मी तुम्हाला परत दिलं. मग माझा काय दोष आहे? माझी चूकच काय? समुद्र मंथनातनं निघालेलं अमृत जर मला दिलं असतं तर मी सगळ्यांना अमृत दिलं असतं. मग लोकांनी मला सांभाळलं असतं. पण आपणच आम्हाला विष दिलं, त्यामुळं सर्व लोक आम्हाला दिसेल तिथं मारतात. बोला, चूक कुणाची आहे? हे बघा, आपण सर्व साक्षी आहात, सर्व समर्थ आहात. आपली जशी इच्छा असेल त्याप्रमाणे मला दंड करा किंवा माझ्यावर अनुग्रह करा. पण मी एवढंच सांगतो की मी जे काही केलं आहे त्याचं मूळ कारण आपणच आहात. जर आपण मला चांगलं केलं असतं तर मी सगळ्यांशी चांगलंच वागलो असतो, कुणालाही विषारी दंश केला नसता. प्रभूंनी शांतपणे कालियाचा युक्तिवाद ऐकला. प्रभूने विचार केला की हा जास्ती शिकलेला दिसतोय, त्यामुळेच हा अद्भुत तर्क करतोय. याला धडा शिकवायलाच पाहिजे. लक्षात घ्या, सर्व गुन्हेगार, सर्व दोषी असाच तर्क करतात ना? प्रभू म्हणतात, कालिया, तुला आम्ही विष दिलं ते तुझ्या स्वतःच्या रक्षणाकरता. तुला तुझ्या इच्छेप्रमाणे वेगळा देश करून दिला, रमणक द्वीप. इथं तू तुझ्या बांधवांच्या बरोबर, सर्पांच्या बरोबर राहत होतास. तुझ्या देशात तू काही कर, पण आता तू आमच्या देशात आलायस. आमच्या देशात येऊन विष ओकायची गरज काय? आमच्या देशातील सर्व वातावरण तू बिघडवतोयस, हा तुझा अपराध आहे ना? कालिया म्हणतो, होय, पण आम्ही इथं राहिलो तरी स्वभाव बदलू शकत नाही ना? प्रभू म्हणतात, कालिया, तुला तुझा स्वभाव बदलायलाच लागेल. भारतात राहून भारतीय संस्कृतीप्रमाणेच वागायला लागेल. बंधुभावानं राहा, काही तक्रार नाही. पण तुम्ही इथं राहून आमचाच द्वेष करता, हे चालणार नाही. राहायचंय तर प्रेमाने इथं राहावा, नाहीतर चालते व्हा. कालिया म्हणतो, पण आमचा स्वभाव आम्ही बदलू शकत नाही. प्रभू म्हणतात, कसला स्वभाव? अल्पसंख्याक असता तेव्हा बिळात लपून राहता, भरपूर पैदास करता, बहुसंख्य होताच तुम्ही इतरांच्यावर अत्याचार करायला लागता, मारायला लागता. हा स्वभाव, ही वृत्ती, ही बदलायलाच हवी. नाहीतर तुमच्या देशात तुम्ही परत जा. तुमच्या देशात रमणक द्वीपमध्ये सगळे सापच आहेत, तिथं जाऊन विष पसरा.
इथं विष पसरायचं नाही. तुमच्यासारख्या दुष्टांना वठणीवर कसं आणायचं हे आम्ही जाणतो. तू दुष्ट भोगी असशील तर मी शुद्ध योगी आहे. शांतीने राहा, अन्यथा बिळातून काढून बुलडोझरने मारू. कालिया म्हणतो, मी माझा स्वभाव बदलू शकत नाही. आमच्या देशात मी परत जातो, पण मी तिथं जाऊन करणार काय? तिथं सगळे भुके कंगाल आहेत. शिवाय तुमचा गरुड तिथं येऊन मला मारेल ना. मी कुठंही लपलो तरी गरुड शोधून मला मारेल. प्रभू सांगतात, गरुड विनाकारण कुणालाही मारत नाही. तू मात्र विनाकारण त्रास देऊन कुणाला मारलंस तर मात्र गरुड तुला शोधून काढेल आणि मारेल. जे आस्तनीतले साप आहेत त्यांनाच गरुड मारतो. तेव्हा तू देशभक्त हो, नाहीतर देशातून निघून जा. काली म्हणतो, प्रभू मी परत मायदेशी जातो, पण मला गरुडापासनं अभय द्यावं. प्रभू म्हणतात, कालिया, गरुड तुला काहीही करणार नाही. मी तुझ्या फण्यावर चरणमुद्रा उठवलेले आहेत. त्यांना पाहून गरुड तुला काहीही इजा करणार नाही. तेव्हा तू सर्व परिवारासह आपल्या देशी परत जा, रमणक द्वीपला जा. तेव्हा कालिया आपल्या सर्व परिवारासह रमणक द्वीपला निघून गेला. त्यामुळं सर्वांना शुद्ध यमुना जल पिण्यासाठी प्राप्त झालं. वल्लभाचार्य म्हणतात, आपली सर्व इंद्रिये कालिया नागाप्रमाणे आहेत. इंद्रियांचा विषयांशी होणारा संपर्क विषा समान आहे. कालियाच्या केवळ तोंडातच विष होतं, पण आपल्या प्रत्येक इंद्रियात आणि मनात विष भरलेलं आहे. राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे सर्व विषय विषच आहेत. जोपर्यंत इंद्रिये वासनारूपी विषाने भरलेली आहेत तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही. म्हणून इंद्रियांना नष्ट करायचं नाही, तर इंद्रियांचं दमन करायचं. जसं प्रभूंनी कालियाला न मारता कालियाचं मर्दन केलं आणि त्याला तिथनं घालून दिलं, नियंत्रित केलं. आज सुद्धा यमुना जल अत्यंत प्रदूषित असल्यामुळं आपण ते पिऊ शकत नाही. कारण यमुनेच्या काठी शेकडो कारखाने आहेत आणि त्यातनं अत्यंत प्रदूषित सांडपाणी यमुनेमध्ये ते सोडत आहेत. मग यावर उपाय काय? हे सगळे कारखाने बंद करायचे की काय? अशा वेळी काय करावं हे प्रभूने आपल्याला करून दाखवलेलं आहे. कालियाला न मारता त्याला स्थलांतरित केलंय. तसंच आपण हे यमुना किनारचे सगळे कारखाने लांब स्थलांतरित करावेत, म्हणजे लोकांचा रोजगारही बंद पडणार नाही आणि यमुना जलही शुद्ध राहील. आपली इंद्रिये शुद्ध करायची म्हणजे सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेत लावायची. मुखानं कुणाचीही निंदा न करता केवळ नामस्मरण आणि भजन करावं. कानानं कुणाची निंदा न ऐकता केवळ भगवंतांचं भजन, स्तोत्रे ऐकावीत. त्यांनी धनप्राप्तीसाठीच केवळ न झटता भगवंतांच्यासाठी हार, गजरे, कपडे करण्याकरता, सजावट करण्याकरता उपयोग करावा. डोळ्याने इतर काही वाईट न बघता केवळ भगवंतांच्या विग्रहाचं निरीक्षण करावं. भगवंतांनी जी विविध प्रकारची सृष्टी उत्पन्न केली आहे त्यातलं सौंदर्य पाहावं. हीच मधुरा भक्ती आहे. अशा प्रकारे भगवंताने कालियामर्दन लीला करून गोकुळवासींना अहंकार सोडून भक्ती कशी करावी हेच दाखवलेलं आहे. कालियामर्दन लीला ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला कधीही सर्पांचं भय राहत नाही. नर्मदे हर.